बाळांनो, स्वागत आहे तुमचं अपना गाईड आपल्या YouTube चॅनलवर. कारण या ठिकाणी आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षा यासाठी लागणारा पूर्णच्या पूर्ण अभ्यासक्रम अपना गाईड आपल्या YouTube चॅनलवर कंप्लीट करणार आहे. आतापर्यंत आपण भरपूर व्हिडिओ कंप्लीट केले आणि यापुढेही असेच व्हिडिओ येत राहतील. कारण भरपूर अशी मुलं असतात ज्याच्या आसपास जे ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी क्लासेसची सुविधा नसती. त्याचबरोबर ज्या शाळेत ते शिकतात त्या शाळेत सुद्धा या परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जात नाही. मग अशा मुलांचं ज्याचं स्वप्न असतं की जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवावा किंवा मग स्कॉलरशिपला पात्र ठरावं, तर त्या मुलांसाठी घरी बसून कशा पद्धतीने ते अभ्यास करू शकतील यासाठी आपण पूर्णच्या पूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी कंप्लीट करणार आहे आणि ते पण फ्रीमध्ये. मग त्यासाठी पूर्ण अभ्यासक्रम एकदम सोप्या भाषेत कंप्लीट करण्यासाठी गणित विषय तुमचा आवडीचा गणित विषय बनल अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला शिकवलं जातं. मग त्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज. कारण तुम्हाला माहिती आहे की जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये तुम्हाला 20 प्रश्न गणित विषयाचे विचारले जातात आणि याला 25 गुण असतात. आणि हे जे 20 प्रश्न असतात हे 12 ते 13 टॉपिक वरूनच येतात. मग याच्या शेकडेवारी हा एक महत्त्वाचा टॉपिक असतो ज्याच्यावरून मल्टिपल प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणजे 2 ते 3 प्रश्न त्या ठिकाणी हमखास दिल्या जातात आणि एकदम सोपे प्रश्न असतात. पण या ठिकाणी आपण जी तयारी करणार ती एकदम सोप्या प्रश्नापासून एकदम बेसिक पासून एकदम ॲडव्हान्स पर्यंत म्हणजेच एकदम हाय लेवलचे जे की परीक्षेत येणारच किंवा त्याच्यात त्या टाईपचे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात अशा परीक्षेची तयारी या ठिकाणी आज करणार आहे. तर फक्त तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आणि शेअर करायचा. तर चला सुरू करूया. तर आता जो आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज. आणि याला जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता काय दिलेले आहे, पर्सेंट म्हणजेच पर आणि सेंट. याला जर आपण वेगवेगळं केलं तर सेंट म्हणजेच काय, तर सेंट म्हणजे 100 म्हणजे सेंचुरी असं आपण म्हणू शकतो की सेंचुरी म्हणजे 100. मग पर्सेंट म्हणजे पर 100शी असणारं कोणत्याही संख्येचं प्रमाण यालाच आपण म्हणतो त्याची टक्केवारी किंवा शेकडेवारी. याला टक्केवारी पण म्हणू शकता तुम्ही, टक्केवारी, शेकडेवारी, पर्सेंटेज काही म्हणू शकता. मग प्रत्येक 100शी असणाऱ्या एखाद्या संख्येशी प्रमाण जर आपल्याला काढायला सांगितलं तर आपण त्याला काय म्हणतो, त्या संख्येचं पर्सेंटेज. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज विचारू शकतात. म्हणजे फ्रॅक्शन दिलेली असते, आपण फ्रॅक्शन पण शिकलो का असतात. तर फ्रॅक्शन म्हणजेच काय, अपूर्णांक असतात. आणि जे अपूर्णांक असतात म्हणजे जे समजा तुम्हाला एखादी संख्या दिलेली आहे 2/5, तर या संख्येचं पर्सेंटेज तुम्हाला विचारलं जाते की ही संख्या किती टक्के असू शकते. हिचं टक्केवारीत रूपांतर जर करायचं असेल तर तुम्ही काय करणार, हिला गुणाकारात 100 करणार. कारण आपण काय करायलो, पर्सेंट प्रत्येक 100शी असणारं प्रमाण या ठिकाणी करायलो. मग 2/5 जर तुम्हाला पर्सेंटेज सांगितलं किती पर्सेंट असतील म्हणजे 2 हे 5चे किती टक्के असतील तर या ठिकाणी तुम्ही काय करणार, गुणाकारात 100 करणार. तेच जर का तुम्हाला मी या ठिकाणी विचारलं की 20% जर दिलं तर 20% म्हणजेच किती, 20% म्हणजेच किती, तर 20% टक्केवारी तुम्ही काय करणार या ठिकाणी, टक्केवारी म्हणजे 100. म्हणजे हे जे साईन तुम्हाला या ठिकाणी दिसायला याला तुम्ही काय करणार, याला म्हणणार 100. आता 20 दिलेले आहेत आणि 20ला आपण काय करणार, भागाकारात 100. हे झाले याचं टक्केवारीत रूपांतर. आता इथं जर तुम्ही कॅन्सल केलं तर 2 1 2 आणि 2 5 10, तर 1/5 हे झाले याचं कशात, अपूर्णांकात रूपांतर. मग टक्केवारीचं अपूर्णांकात करण्यासाठी टक्केवारीचं हे एकदम सोपं आहे, हे सांगायची गरज नसते. डायरेक्ट आपण प्रश्न पण या ठिकाणी नंतर पाहू. पण सर्वात पहिले आता तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की जर का पर्सेंटेज दिलेला असेल तर त्याला फ्रॅक्शन मध्ये अपूर्णांकात रूपांतरित करण्यासाठी तुम्ही त्याला भागाकारात 100 करणार. आणि जर का फ्रॅक्शन दिलेली असेल त्याला टक्केवारीत आणण्यासाठी तुम्ही त्याला गुणाकारात 100 करणार. मग हे किती येईल, तर हे 5 2 10 म्हणजे 20 आणि 2 2 4 म्हणजे 40%. म्हणजे 5/2 हे किती झाले, 40%. किती झाले, 40%. 5/2 म्हणजे 5 या संख्येशी 2चं जे प्रमाण आहे ते किती आहे, 40%. म्हणजे 5 जर का 100% असतील तर 2 हे 40% राहतील. त्याच पद्धतीने जर 20% दिलेले म्हणजे 1/5 म्हणजे 5 जर का 100% असतील तर 1 हा त्या 5चा 20% राहणार म्हणजे झालं 20%. 5/1, 5शी 1चं रूपांतर म्हणजे 1चं प्रमाण किती आहे, 20%. तर अशा पद्धतीने तुम्हाला एवढं पाहिजे की जर फ्रॅक्शन दिलेली असेल, अपूर्णांक दिलेला असेल तर त्याला गुणिले 100 करणार. आणि जर का तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेज दिलेला असेल, टक्केवारी दिलेली असेल, त्याला फ्रॅक्शन मध्ये करा. असं जर सांगितलं तर तुम्ही त्याला भागाकारात 100 करणार. अशा पद्धतीने एवढं समजलं. याच्यानंतर आपण पाहू आता डायरेक्टली काही सोपे सोपे प्रश्न. तर या ठिकाणी राईट साईडला तुम्हाला प्रश्न दिसतील आणि इकडे लेफ्ट साईडला आपण त्याला सॉल्व्ह करू. मग प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला, प्रश्न दिलेला आहे एका विद्यार्थ्याला 600 पैकी 450 गुण मिळाले. 600 पैकी 450 गुण मिळाले तर त्याला शेकडा किती गुण मिळाले. आता ह्या असा कसा प्रश्न झाला,
आता प्रश्न काय की एकूण गुण होते 600, विद्यार्थ्याला 600 गुणाची परीक्षा होती. त्या परीक्षेत आता तुम्ही तुमच्या ज्यावेळेस परीक्षा दिल्या जातात त्यावेळेस तुम्हाला पर्सेंटेज मध्ये मार्क्स मिळतात. 90% मिळाले, 95% मिळाले, 80% मिळाले. मग ही टक्केवारी कशी काढतात? परीक्षा 100 मार्काची जर असेल, 100 पैकी जर तुम्हाला 80 मार्क मिळाले, म्हणजेच मी म्हणतो जर 100 पैकी तुम्हाला 80 मार्क मिळाले याचा अर्थ तुम्हाला 80% मिळाले, बरोबर आहे. पण जर का 200 मार्काची परीक्षा असेल आणि त्याच्यात जर तुम्हाला 150 मार्क मिळाले तर हे किती टक्के असणार हे तुम्ही कसं सांगणार? जसं की आता 100 पैकी किती असो, पण हे पण आपण किती पकडणार? 100 शी संबंधित पकडणार. याचा सुद्धा जे असणार, याचं जे प्रमाण असणार ते कितीशी काढणार? आपण 100 शीच काढणार. मग ते कशा पद्धतीने काढणार ते आपण या ठिकाणी आता पाहू. तर सर्वात पहिले तुम्हाला प्रश्न एक दिलेला आहे आणि या प्रश्नात तुम्हाला काय विचारलेलं आहे की परीक्षा आहे 600 मार्काची, परीक्षा आहे 600 गुणाची. कोणताही फॉर्म्युला या ठिकाणी वापरणार नाही, सूत्र वापरणार नाही. डायरेक्ट सोप्या पद्धतीने उत्तर कसं काढणार ते आपण पाहणार. कारण ज्या वेळेस तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतात, जर की तुमची कोणती परीक्षा असो, या स्पर्धा परीक्षा याच्यात तुम्हाला टाइम महत्वाचा असतो. कमी टाइमात जास्त प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात, त्यामुळं एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला कसं सोडवता ते आपण या ठिकाणी पाहणार. सर्वात पहिले काय करणार आपण? 600 गुणाची परीक्षा होती. 600 पैकी गुण किती मिळाले? 450. 450. 600 पैकी 450 गुण मिळाले. झालं. 600 पैकी 450 गुण मिळाले. आता हे फ्रॅक्शन मध्ये आल्यासारखं दिसायला तुम्हाला, अपूर्णांकात दिसायला. मग याला गुणाकारात आपण काय करणार? 100. एवढं सोपं आहे. आता इथं 2 शून्य दिलेले आहेत. आता हे जे गुणाकार असतो हे खाली नसताना या ठिकाणी वर असतो. कधी पण गुणाकार समोर असला तर तुम्ही याला असेही लिहू शकता, 450 गुणाकारात 100 भागाकारात 600. म्हणजे हे जे गुणाकार असतो हे खालच्या संख्येसोबत कधी पण भागाकारात असतो आणि ह्या जे गुणाकार असतो याच्यासोबत गुणाकार असतो. म्हणजे या ठिकाणी गुणाकार जरी तुम्हाला इथं समोर दिला असेल मधात, तुम्हाला असं वाटू शकतं की 600 इथं गुणाकार आपण करू शकतो, तर असं नाही. गुणाकार जर या ठिकाणी करायचा असेल तर याचा गुणाकार आपण डायरेक्ट या 450 सोबत करणार, पण हे जे 100 असणार हे भागाकारात असणार 600 ला. एवढं कळलं? म्हणजे 600 खाली असणार आणि ह्या दोन्ही संख्या वर असणार. मग याला आपण काय करणार? 2 शून्य जर कटले तर इथं पण 2 शून्य कटतील आणि एकच राहिला, म्हणजे एकचा कटला आता सगळं. मग राहिला काय? 6 आणि या ठिकाणी राहिले 450. याचा जर आपण भागाकार केला तर किती येतील? sin 7 42, म्हणजे sin 7 42. राहिले किती? 42, 43, 44, 45. राहिले 3. झाले किती या ठिकाणी? 30. sin 7 42, 6 6 36, 6 पंच 30. 6 पंच 30. आलं उत्तर 75%. किती आलं? 75%. म्हणजेच 600 पैकी 450 गुण जर एका विद्यार्थ्याला मिळाले याचा अर्थ त्याला 75% गुण त्या ठिकाणी मिळाले. किती गुण मिळाले? 75%. तर या ठिकाणी 600 पैकी 450 म्हणजेच 75% असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे उत्तर काय असणार याचं? 75% हे उत्तर असणार. आता एवढं माहिती पाहिजे की आपण प्रत्येक टाईपचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहे. आता प्रत्येक टाईपचा जर 2-2, 3-3 प्रश्न घ्यायचे म्हणले तर जास्त टाइम लागू शकतो. मग आपण एका टाईपचा एकच प्रश्न या ठिकाणी पाहणार. आता पहिली टाईप झाली, आता दुसऱ्या टाईपचा प्रश्न या ठिकाणी पाहू. आता दुसऱ्या टाईपचा प्रश्न काय असू शकतो? तर दुसरा प्रश्न तुम्हाला असू शकतो या ठिकाणी, तुम्हाला प्रश्न दिलेला आहे x चे 20%. x चे 20% बरोबर 600. काय सांगितलं? x चे 20%. x आता चे म्हणजेच काय? ची चे असे शब्द तुम्हाला ज्या ठिकाणी पण दिलेले असतील त्या ठिकाणी तुम्ही गुणाकार करणार. मग याला आपण असं म्हणणार x चे 20% बरोबर 600. असं दिलेलं आहे. x चे 20% म्हणजेच 600. तर x बरोबर किती? तर x बरोबर किती म्हणजे x ची किंमत काढायची. जर का 20% 600 म्हणजे 600 एक संख्या आहे, कोणती माहिती नाही, पण त्या संख्येची जर x 20% काढले तर 600 होतात. मग तिची 100% म्हणजे किती? म्हणजे कोणतीही संख्या किती टक्के असणार? 100%. कोणतीही संख्या असणार 100%. कोणती संख्या दिलेली असू द्या ती संख्या असणार 100%. त्या संख्येला 100 पर्यंत आपल्याला घेऊन जायचं, कारण आपला टॉपिक आहे पर्सेंट. सेंट म्हणजे 100 शी असणार आहे तिचं प्रमाण. कोणतीही संख्या जर 100 पर्यंत घेऊन जायची, पण इथं किती दिलेली आहे? 20च दिलेली आहे. म्हणजे अजून 80% बाकी आहे. म्हणजे आपल्याला 80% काढायचे का? तर आपल्याला 80% नाही काढायचे, आपल्याला काढायचे त्या संख्येचे 100%. म्हणजे जर का तुम्हाला एक संख्या दिलेली आहे x आणि या x चे 20% किती येतं? 20% 600 येतं. तर या x चे 100% तुम्हाला काढायचे, म्हणजे ती संख्या तुम्हाला मिळणार. म्हणजे x चे 100% म्हणजे ती x. कोणत्याही संख्येचे 100% म्हणजे ती स्वतः. कोणत्याही संख्येचे 100% म्हणजे ती स्वतः. कसं? जर तुम्हाला मी म्हणलं 10 चे 100% किती? तर 10 चे 100% 10.
कशामुळं 10चे 100% असं लिहून जर घेतलं 10चे 100% कसं करणार आलं 10 गुणाकारात 100 आणि टक्के म्हणजे भागाकारात 100 100 100 कटले राहिले किती 10 मग कोणत्याही संख्येचे 100% म्हणजे तीच संख्या असते त्याच्यानंतर आता या ठिकाणी पाहू आपण या x चे आपल्याला किती काढायचे 100% काढायचे कसं काढणार सरळ सरळ 20% लिहून घेणार तुम्ही 20% म्हणजेच 600 तर 100% बरोबर किती असं लिहून घेणार प्रत्येक प्रश्नात 20% म्हणजे 600 तर 100% बरोबर किती आता याला दोन पद्धतीने सोडू शकता तुम्ही या 20 पासून 100 पर्यंत जाण्यासाठी या 20 चा गुणाकार किती सोबत केल्यावर 100 येते तर 20 पंच 100 20 पंच 100 मग 6 चा पण गुणाकार किती सोबत करावा लागेल 5 सोबतच कारण 20 चे 5 न वाढले 5 गुणाकारात 5 केला म्हणजे 5 गुणिले केले तरी 100 येतात तर 600 चा गुणाकार 5 सोबत केल्यावर किती येतील तर 6 पंच 30 म्हणजे 30 आणि 2 शून्य दशाल तशी म्हणजे 3000 ती संख्या काय असणार 3000 असणार अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता असं जर समजत नसेल तर याला अजून दुसऱ्या पद्धतीने कसं करू शकतो ते पण पहा डायरेक्टली आपण काय करणार तिरपा गुणाकार करणार तिरपा गुणाकार कशाचा करणार या दोन्हीचा आणि या दोन्हीचा आता इथं तर प्रश्नार्थक चिन्ह आहे मग या प्रश्नार्थक चिन्हाचा गुणाकार तर होणार नाही मग आपण काय करणार ज्या ठिकाणी ज्याचा पण गुणाकार या प्रश्न चिन्ह सोबत असेल ती संख्या खाली घेणार आणि बाकीच्या दोन संख्या वर घेणार ज्या ठिकाणी पण प्रश्न चिन्हासोबत ज्या संख्येचा गुणाकार असेल ती संख्या खाली घेणार आणि बाकीच्या दोन संख्या वर घेणार मग 100 गुणाकारात 600 भागाकारात इथे किती येतील 20 आता गुणाकारात पर्सेंटेज गुणाकारात प्रश्न चिन्ह घ्यायचं का नाही का घ्यायची गरज नाही मग 1 शून्य कटला 1 शून्य कटला 2 पंच 10 आणि 5 सक 30 किंवा परत एक स्टेप घेऊ आपण या ठिकाणी कळलं नसेल याला आपण काय करणार आता 5 गुणाकारात 600 म्हणजेच 5 सक 30 आणि 2 शून्य दशाल तशी काय उत्तर येणार 3000 डायरेक्टली पण करू शकता अशा पद्धतीने पण करू शकता कोणती जे आवडत त्या पद्धतीने जे सोपं वाटेल ते तुम्ही का या ठिकाणी तशा पद्धतीने उत्तर काढू शकता काय केलं x चे 20% 600 होते तर x किती असणार 3000 असणार त्याच्यानंतर प्रश्न आपण असा घेऊ हा एक अशा पद्धतीचा प्रश्न दिला आहे की 2000 चे 7.5% किती 2000 1 2 3 2000 चे 7.5% बरोबर किती 7.5% बरोबर किती तर 2000 चे 7.5% काढायचे अवघड आहे का काही तुम्ही काय करणार 2000 लिहून घेणार 1 2 3 7.5 लिहून घेणार आणि इथं पर्सेंटेज इथं मग या ठिकाणी पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज कसं काढणार त्याचा पर्सेंटेज म्हणजे काय भागाकारात 100 भागाकारात 100 पर्सेंटेज म्हणजे भागाकारात 100 2 शून्य 2 शून्य कटले राहिले किती 20 गुणिले 7.5 आता या ठिकाणी राहिले 20 गुणाकारात 7.5 आता कधी पण जर शून्यासोबत गुणाकार होत असेल तर डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी एक शून्य देऊ शकता किंवा मग या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे तर तो पॉईंट काढू शकता मग राहतील 2 गुणाकारात 75 ज्या वेळेस पण शून्य असल्याच्या नंतर 10 असतील 20 असतील 30 असतील तर या शून्याचा गुणाकार झाल्याच्या नंतर पॉईंट काय होईल निघून जाईल पॉईंट निघून गेल्याच्या नंतर राहिले 75 या ठिकाणी राहिले फक्त 2 आणि 75 गुणिले 2 बरोबर येतात 150 5 दोन्ही 10 अशी शून्य हाताला 1 7 दोन्ही 14 आणि 1 15 म्हणजे उत्तर येणार 150 काय ना 150 2000 चे 7.5% म्हणजेच 150 मग 150 जर 7.5% असतील तर 100% किती असणार 2000 2000 चे 100% 2000 आणि 7.5% 7.5% असणार 150 हे झालं दुसऱ्या टाईपचा प्रश्न तिसरा टाईप त्याच्यानंतर प्रश्न दिलेला आहे 50 चे x% बरोबर 500 मग 50 चे x% बरोबर 500 असतील तर x म्हणजे किती टक्के असणार x म्हणजे कोणती संख्या असेल ते तुम्हाला सांगायचं की किती टक्के घेतल्याच्या नंतर 50 चे किती टक्के 500 होतील अशा पद्धतीने विचारलं 50 चे किती टक्के 500 राहतील हे तुम्हाला विचारलं काय करणार तुम्ही 50 घेणार गुणाकारात x घेणार आणि एक पर्सेंटेज म्हणजे छेदात 100 बरोबर 500 असं मांडल्याच्या नंतर आता या ठिकाणी हे तुम्हाला सांगितलं गुणाकार असतो तो कोणासोबत वरच्या सोबत खालच्या सोबत तर भागाकारच असणार मग खालच्या सोबत भागाकार असणार तर आपण काय करणार हे 1 0 हे 1 0 कटला 5 1 5 आणि 5 दोन्ही 10 राहिलं काय इकडे आता या साइडला लेफ्ट साइडला राहिलं फक्त आणि फक्त x बरोबर आता हे जे दोन इकडे खाली भागाकारात येतं कधी पण जर का लेफ्ट साइडला भागाकारात असेल तर ती संख्या राईट साइडला गुणाकारात जाईल आता हे इथं वर येतं हेच जर इकडे आणले आपण तर हे खाली येतील आणि हेच जर इकडे वर नेले तर इकडे
वर गेल्याच्या नंतर ते गुणाकारात जातील. मग 2 जर इकडे गुणाकारात गेले तर इथे किती होतील 500 गुणाकारात 2 म्हणजे x बरोबर 5 दोन्ही 10 आणि 2 शून्य जसे आलं तसे. x ची किंमत येणार 1000. x ची किंमत किती येणार 1000. म्हणजेच या 50 चे जर का 1000% काढले तर 500 उत्तर येणार. कसं पुन्हा एकदा याला प्रूव्ह करू आपण. 50 चे जर का 1000%, आता 1000 उत्तर येतं का पाहू आपण. 50 चे जर का 1000 टाकले, 50 चे 1000% बरोबर किती. कसं काढणार 2 शून्य कटले आणि 5 1 5 आणि 1 आणि 2 शून्य जसे आलं तसे आलं 500 आलं. 50 चे 1000% म्हणजेच 500. तर या ठिकाणी तुमचा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. 400 रुपये किमतीच्या वस्तूची किंमत शेकडा 20% वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत काय होईल. 20% वाढली मग आता काय होणार. सुरुवातीला किती होती 400 रुपये होती. सरळ सरळ आता डायरेक्टली आपण लिहून घेणार 400 रुपये होती. जुनी किंमत काय होती सुरुवातीची 400 रुपये. आता किंमत नवीन झाली, किती झाली तेच आपल्याला काढायचं. मग आता याच्यात वाढ झाली 400 रुपयात. मग 400 रुपयापेक्षा संख्या मोठीच होणार. 410 होईल, 420 होईल, 401 होईल, 402 होतील, काहीतरी होणार, पण 400 पेक्षा जास्तच होणार, 400 पेक्षा लहान होणार नाही. मग याच्यात तुम्हाला एक माहिती पाहिजे की जी मूळ किंमत होती, कधी पण तुम्हाला काय सांगितलं की मूळ किंमत जी असती ती मूळ किंमत असते त्या संख्येची 100%. मग या ठिकाणी 100% कोणती असणार मूळ किंमत, ही असणार 100%. आता जी नवीन आली ती काय करणार तुम्ही, जी x आली नवीन, ही नवीन किंमत असणार 20% जास्त. आता 100 पेक्षा 20% जास्त म्हणजे किती टक्के, 100 मध्ये 20 अजून जास्त म्हणजे 120%. 120% कोणतीही संख्या तुम्हाला दिलेली असू द्या, तिची कॉस्ट प्राइस असेल, काय जी मूळ जी किंमत असेल, जी आपण अगोदर आणलेली असते किंवा जी त्याच्यावर दिलेली असते, ही कोणती मूळ किंमत असते 100% कोणत्याही वस्तूची. मग कोणत्याही वस्तूची मूळ किंमत जर 100% असेल आणि त्याच्यात अजून 20% जर वाढ होत असेल तर ती दुसरी जी नवीन किंमत येणार ती 120% येणार. आणि ती काय असणार, ती असणार x म्हणजे आपण x पकडू शकतो या ठिकाणी, y घ्या, a घ्या, b घ्या, c घ्या, काही घ्या, पण आपण गणितात सर्वात जास्त कोण पकडतो x पकडतो. तर x घेतला. मग 120% म्हणजे x, तर 100% म्हणजे 400. याला कसं करणार तुम्ही, तिरपा गुणाकार. याच फॉर्म्युला तर नाहीच आहे, फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी याच फॉर्म्युलावरून याच सूत्रावरून आपण पूर्ण चॅप्टर या ठिकाणी शिकणार. काय करणार, गुणाकार करणार. पण आता गुणाकार करता वेळेस काय करायचं, कधी पण संख्येच्या खाली संख्या आली पाहिजे आणि पर्सेंटेजच्या खाली पर्सेंटेज आलं पाहिजे, म्हणजे टक्केवारीच्या खाली टक्केवारी आली पाहिजे. आता असं नाही की 120 तुम्ही या ठिकाणी लिहिले, आता 120 जर या ठिकाणी लिहिले असते पूर्ण चुकलं असते. मग काय करणार तुम्ही, टक्केवारीच्या खाली टक्केवारी लिहिणार, संख्येच्या खाली संख्या लिहिणार. पण इथं संख्या नाही, पण ती काढणार ना आपण. मग काढल्याच्या नंतर ती इथंच येणार एक्सच्या जागेवर. मग त्याच्यामुळे एक्स या ठिकाणी घेतला. आता 400 आणि 120 चा गुणाकार करायचा आणि 100 आणि x चा गुणाकार करायचा. कशामुळे, कारण या ठिकाणी जर पाहिलं तिथं प्रश्न चिन्ह होतं मागच्या प्रश्नात, त्याच्यात x आहे. मग या संख्येचा याच्यासोबत गुणाकार तर होणार नाही. मग इथं आपण म्हणू शकतो फक्त एकच संख्या येते म्हणजे 100, दुसरी तर काढायची. मग जी काढायची ती खाली लिहायची. मग या ठिकाणी येणार 400 गुणाकारात 120 आणि भागाकारात येतील 100. कळालं ना. आता x घ्यायची गरज आहे का, नाही. x तर काढायची ना आपल्याला, मग x घ्यायचीच नाही. नंतर ते जे उत्तर येईल ते x असणार, त्यामुळे घ्यायची गरज नाही. मग 1 शून्य आणि 2 शून्य कटला, 1 चा भाग दिल्याच्या नंतर उत्तर तेच असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी पण 1 आणि 2 शून्य कटला, हे पण शून्य काढू शकतो, पण इकडचे काढले. आता याच्यानंतर काय राहील, तर 12 आणि 4 चा गुणाकार म्हणजे 4 गुणाकारात 120 आणि 12 चूक 48 म्हणजे 480 येणार याचं उत्तर. म्हणजे जी नवी किंमत असणार 20% वाढ झाल्यावर ती असणार 480. असंही नसलं करायचं, एवढा टाइम जर नसलं द्यायचं, तुम्ही अजून कशा पद्धतीने करू शकता. हे असंच समजलं एवढं याला म्हणजे तुम्ही म्हणू शकता एक तुमचा जो काही कन्सेप्ट असेल तो आतापर्यंत क्लिअर झाला असेल पूर्ण. आता याला आपण दुसऱ्या पद्धतीने कसं सोडू शकतो ते पहा. कधी पण पहा, आता या ठिकाणी 400 रुपये दिलेले 100%. आता 400 रुपये म्हणजेच 100%. 40 म्हणजे किती होतील 10%. 40 म्हणजे किती 10%. 40 म्हणजे किती 10%. आणि 40 म्हणजे 10% असतील तर 20% म्हणजेच किती 80. याचा गुणाकार 2 केला तर याचा पण गुणाकारात 2 करावा लागेल. इथं भागिले 10 केले है ना, 10च केले ना, तर या ठिकाणी पण भागाकारात 10च केले होते. मग 10 जर भागाकारात केले तर इथे 40 आले, या इथं 10 केले तर इथं 10 आले. 100चे 10 झाले. इथं 10चा गुणाकार 2 सोबत केला तर 20 आले. 40चा गुणाकार 2 सोबत केला तर 80 आले. एकदम सोपं, पेन पेपर घ्यायची गरज नाही. अशा पद्धतीने जर आपण केलं तर कसं केलं, आला पहा
100% म्हणजे 400, तर 10% म्हणजेच किती 40, मग 10% म्हणजे 40, तर 20% म्हणजे 80. आणि आपल्याला किती सांगितली होती वाढ करायला, 20% वाढ करायला सांगितली होती. 120 मध्ये 20%च वाढ केली ना, मग 20% वाढ केली याचा अर्थ 80 रुपये वाढवले. मग 400 मध्ये 80 वाढवले, 480 झालं. मग उत्तर या ठिकाणी x चं काय येणार, 480 येणार. पेनाची गरज नाही, पेपरची गरज नाही, फक्त समजण्याची गरज आहे. मग समजला असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने कुठलाही प्रश्न या ठिकाणी काढू शकता. आता या पद्धतीने आपण अशाच टाईपचा एक प्रश्न एक्स्ट्रा पाहू. दुसरा प्रश्न पाहू. त्याच्यात तुम्हाला काय सांगितलेलं आहे पहा, 500 रुपये किमतीची वस्तू शेकडा 20% कमी झालेली आहे. 500 रुपये वस्तू होती आणि ती शेकडा 20% कमी झाली. बस एवढंच करणार मी. शेकडा 20% कमी झाली. 500चे 10% तुम्ही काढा आधी. 500चे 10% किती, 50. 500चे 10% 50. 500चे 20% किती होतील, 10% 50, तर 20% 100. हे झाले 10% आणि हे झाले 20%. आता 20% 100 म्हणजे 100 जर कमी केलं तर उत्तर किती येईल, या 500 मधून 100 कमी केले तर उत्तर किती येईल, 400. किती यायला, 400. मग पेनाची गरज आहे का, पेपरची गरज आहे का, नाही. कशामुळं, 500चे 10% 50, 20% 50 आणि 50, 10ची दुप्पट 20, तर 50ची दुप्पट 100. आणि 100 कमी केलेले, वाढवले नाही. मागच्याच्यात वाढवले, त्याच्यात कमी केले कशातून, याच मेन संख्या जी मूळ संख्या, त्या मूळ संख्येतून. वाढले तर मूळ संख्येत वाढतील, कमी झाले तर मूळ संख्येतून कमी होतील. मूळ संख्या म्हणजे 500, 500तून कमी केले. आलं उत्तर. त्याच्यानंतरचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, 200 ग्राम म्हणजे 2 किलोग्रामच्या किती टक्के. 200 ग्राम म्हणजे 2 किलोग्रामच्या किती टक्के. इथं तुम्हाला माप हे पण माहिती पाहिजे, माप काय असतं ते. जसं की 200 ग्राम दिलेले, 200 ग्राम हे 2 किलोग्रामच्या किती टक्के एवढं विचारलं. आणि टक्के म्हणजेच किती, 100 झालं. पण हे आता खाली किलोग्राम आहे, वर ग्राम आहे, तर याचा मेळ बसणार आहे का, नाही. मग आता या ग्रामला आपण किलोग्राम करणं अवघड आहे, पण या किलोग्रामला ग्राम करू शकतो. 1 किलोग्राम म्हणजे असतो 1000 ग्राम. 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम आणि 2 किलोग्राम म्हणजे 2000 ग्राम. म्हणजे 200 छेदात 2000, 1 2 3 गुणाकारात 100 झालं. आता जे काही येईल ते याला सॉल्व्ह केल्यानंतर जे काही येईल ते आपलं उत्तर राहील. 1 2 3 शून्य कटले, 1 2 आणि 3 शून्य कटले, आणि बे 10 आणि बे 10 20, म्हणजे या ठिकाणी येणार 10. काय येणार, 10 येणार, 10%. काय विचारलं होतं आपल्याला, टक्केवारी विचारलं होतं आपल्याला. 200 ग्राम म्हणजे 2 किलोग्रामच्या किती टक्के. 200 ग्राम 2 किलोग्रामच्या किती टक्के, तर 10%. या ठिकाणी टक्केवारी राहील टक्के. 2000 आणि 200 याचं प्रमाण किती राहील, 100शी प्रमाण जर काढलं तर ते राहील 10%. आपल्याला आता या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल इथं आपण सूत्र वेगळं वापरलं, सूत्र इथे काहीच वापरलं नाही, तर डायरेक्ट उत्तर आलं. कसं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 2 किलोग्राम म्हणजे 2000 ग्राम, 2000 ग्राम आणि 2000 ग्राम हे किती होते आपले, 100% होते. 100% होते. आपल्याला काढायचं होतं 200 ग्राम. आता 200 ग्राम आणि या ठिकाणी किती टक्के येतील, अशाच पद्धतीने काढायचं होतं. तेच केलं आपण. 200 आणि 100चा गुणाकार केला, 200 आणि 100चा गुणाकार केला, वर घेतले आणि 2000 खाली घेतले, 2000 खाली, आणि याचं उत्तर काय आलं, 10% आलं. एकदम सोप्या पद्धतीने यालाही तुम्ही बिना पेन आणि पेपरचं जर समजलं असेल तर काढू शकता. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. त्याच्यात तुम्हाला काय सांगितलेलं आहे, 300 रुपयाच्या वस्तूची किंमत 360 रुपये झाली, तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली. एकदम सोपा प्रश्न आहे. आता तुम्ही हे मागचे प्रश्न तुम्हाला समजले असतील, याचे उत्तर तुम्ही काढू शकता. किती, 300 रुपयाच्या वस्तूची किंमत 300 रुपये होते आणि 300 रुपये होते 360 झाले. पहा, मूळ किंमत किती होती, 300, ती किती असणार, 100%. घेतले 100%, आणि 360 म्हणजे किती टक्के. इथे एक्स पण घेऊ शकता, क्वेश्चन बी घेऊ शकता. एक्स घेऊ आपण, एक्स घेतला. 360 म्हणजे किती टक्के, मूळ किंमत 300 म्हणजे 100%, तर 360 म्हणजे किती टक्के. याला काय करणार, तिरपा गुणाकार. आता एक्स ज्याच्या सोबत येतो खाली, म्हणजे 300 खाली, 100 गुणाकारात 360 आणि भागाकारात येतील या ठिकाणी 300. तर 1 2 शून्य कटला, 1 2 शून्य कटला, तर 3 1 3 आणि 3 2 6, 120%. कशामुळं, जर मूळ किंमत 300 होती आणि नवीन किंमत 360 होती,
तर याचा अर्थ ही टक्केवारी पण 100 पेक्षा जास्तच असणार, कारण हे 300चे 300 किती असणार आहे तर 100%. मग 360 दिल्यामुळं या ठिकाणी 100 पेक्षा जास्त टक्केवारी येणार, ती म्हणजे 120%. म्हणजे 120% असणार याचं उत्तर. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारला होता पहा, 300 रुपयाच्या वस्तूची किंमत 360 रुपये झाली तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली. प्रश्न बरोबर तुम्हाला दोन जर ऑप्शन दिलेले असतील 120 आणि फक्त 20, तर तुम्ही उत्तर काय करणार त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी तुम्ही उत्तर मारणार फक्त आणि फक्त 20%, कारण प्रश्नात तुम्हाला विचारलं की वाढ किती झाली. असं नाही विचारलं की नवीन किंमत किती टक्के राहील. नवीन किंमत जी राहणार आहे या ठिकाणी ती नवीन किंमत राहणार 120%, पण तिच्यात जी वाढ झाली ती फक्त 20% झाली, कारण सुरुवातीला 100% होती, त्याची 120% झाली, म्हणजे वाढ झाली ती झाली 20%ची. किती टक्क्याची झाली? 20%ची. याच्यानंतर याला बिना पेन पेपरचा काढू शकता का तुम्ही? नाही काढू शकत का? कसं काढू शकता ते पहा. पेन नाही घ्यायचा, पेपर नाही घ्यायचा, सगळं घेतो मी एक क्लिअर करून. अशा पद्धतीने तुमच्या समोर प्रश्न दिलेला आहे. प्रश्नात दिलेले आहे 300 म्हणजेच 100%. 300 म्हणजे 100%, तर 10% म्हणजे 30. 10% म्हणजे 30. पहा 10% म्हणजे 30 आणि 10% म्हणजे 30 असणार. आपल्याला किती करायची होती शिल्लक? 60. किती करायची होती शिल्लक? 60. मग 30 चे 60 म्हणजे 30 दोन्ही 60, तर 10 ची पण दुप्पट म्हणजे 20%. झालं 20% उत्तर आलं. इथं काय गरज आहे पेनाची पेपरची काय समजण्याची? सगळं काय की 10% म्हणजे 30 रुपये होते, तर 20% म्हणजे 60 होणार. झालं. मग आपल्याला तेच तर पाहिजे होतं, 60च तर पाहिजे होते. 60 म्हणजे किती? 20%. मग किती टक्के वाढ झालेली असणार आहे? 20% वाढ झालेली असणार आहे. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे पहा. दुसऱ्या प्रश्नात दिलेला आहे ए ला बी पेक्षा 25% गुण जास्त मिळाले. ए दिलेला आहे आणि बी दिलेला आहे. आता ए ला बी पेक्षा 25% गुण जास्त मिळाले. कोणाला? ए ला बी पेक्षा 25% गुण जास्त मिळाले. आता टक्केवारी आपण काय करतो? ए ला जास्त मिळाले बी पेक्षा, मग आधी बी चे करून घ्या. किती करून घ्या? 100, कारण टक्केवारी 100 असते. 100 मार्क दिलेले आहेत का इथं? फक्त एवढं सांगितलं की ए ला बी पेक्षा जास्त गुण मिळाले आणि किती मिळाले ते सांगितलं. मग आपण किती पण घेऊ शकतो इथं. मग जर का 100 घेतले तर मला टक्केवारी करायला सोपं जाईल. 100 चे 25%, 25, 100 चे 20%, 20, 100 चे 120%, 120, 100 चे 150%, 150. मग या ठिकाणी मी 100 घेतले आणि सांगितलं की ए ला 25% जास्त मिळाले बी पेक्षा. मग याचे 25% जास्त म्हणजे किती? 125. 125 म्हणजे याला जर 100 गुण मिळाले असतील तर याला 125 गुण मिळाले असणार. प्रश्नात विचारलं काय? प्रश्न विचारला की बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. बी ला ए पेक्षा किती गुण कमी मिळाले टक्केवारी. कसं काढणार? किती गुणाचा फरक आहे? फरक आहे 25 गुणाचा. 25 गुणाचा फरक आहे. आणि कोणाच्या संबंधित विचारला आपल्याला? ए च्या संबंधित विचारला. मग 125. बी पेक्षा तर दिलेलंच होतं अगोदरच. मग बी पेक्षा जास्त किती येते? 25% जास्त येत. पण आपल्याला विचारलं की 125 पेक्षा 100 किती कमी येतं. मग किती कमी येत? 25 कमी येत. तेच जर टक्केवारीत काढलं तर 25 5 125, 25 चूक 100 आणि 5 5 25 आणि 5 चूक 20, तर 20% गुण कमी येतं. किती टक्के गुण? 20% गुण. म्हणजेच काय? आता तुम्हाला असं वाटू शकतं की जर का ए ला 25% गुण जास्त असतील तर बी ला 25% गुण कमी असतील, पण असं कधीच नसतं. असतं नसतं हे काय जरा असं समजून घ्या की काय, जर ए ला बी पेक्षा 25% गुण जास्त येतं, याचा अर्थ असा नाही की बी ला 25% गुण कमी असतील. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ए ला 25% जास्त येत आणि बी ला 20% गुण कमी येतं ए पेक्षा. ए पेक्षा किती गुण कमी येतं? 20% गुण कमी येतं. याच पद्धतीचा प्रश्न दिला. ए बी पेक्षा 25 गुण कमी मिळाले. ए ला बी पेक्षा 25 गुण कमी मिळाले. ए ला बी पेक्षा 25 गुण कमी मिळाले, तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. आता ए ला बी पेक्षा 25% गुण कमी मिळाले. आता ए आणि बी दिलेलं आहे. ए आणि बी. आता काय सांगितलं? ए ला बी पेक्षा 25% गुण कमी मिळाले. ए ला बी पेक्षा 25% गुण कमी मिळाले. ए ला बी पेक्षा 25% गुण कमी मिळाले. याचा अर्थ काय? बी पेक्षा कमी मिळाले, मग आपण आधी बी चेच घेणार 100. याच्यापेक्षा 25 कमी मिळाले म्हणजे किती? जास्त मिळाले तर 125, कमी मिळाले तर किती? 75. आता काय विचारलं?
की बी ला ए पेक्षा किती टक्के गुण जास्त येतं, किती टक्के जास्त येतं तुम्हाला माहिती, इथं फरक कितीचा आहे 25चा. मग 25 जास्त येतं कोणापेक्षा, ए पेक्षा. म्हणजेच 75 गुणाकारात 100, कारण टक्केवारी काढायची म्हणून 100. 25 त्रिक 75, 25 चूक 100. आणि या ठिकाणी आता काय आहे, 25 चूक 100 भागाकारात 3. मग 100 छेदात 3 जर केले तर किती, 3 त्रिक 9. त्याच्या ठिकाणी उरले किती, 1. 3 त्रिक 9 उरला किती, 1 दिला, पॉईंट झाला 1. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 असंच चालू राहणार. म्हणजे 33.33 गुण, टक्के गुण काय येतं, जास्त येतं बी ल ए पेक्षा, 33.33. त्याच्यानंतरचा प्रश्न समजला असं, नसेल समजलं पुन्हा पहा. सांगितलं होतं ए ला बी पेक्षा 25% गुण कमी येतात किंवा 25 गुण कमी येतात. किती येते सांगितले नव्हते गुण, आपण 100 घेतले कारण सोपं जातं आपल्याला. 100शी संबंधित आपला चॅप्टर 100शी संबंधित आहे, आपण 100च घेतले. 10,000 घेतले असते तरी तुम्हाला 7.5 घ्यावं लागले असते, म्हणजे पॉईंट मध्ये आला असतं. मग सरळ 100 घेतले, 25 कमी केले, 75 आले. आता हे सांगितलं होतं की या 75 पेक्षा याला किती टक्के जास्त येतं. मग किती जास्त येतं, 25 गुण जास्त आहे. 25 गुण 75 पेक्षा टक्केवारीत किती जास्त येतं, तर 33.33. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे, एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 20% मिळवले असता 420 मिळतात. तुम्हाला काय सांगितलं होतं की मूळ संख्या असते 100% आणि मिळवली, मग या त्याच संख्येची अजून मिळवल्याच्या नंतर 20% मिळवल्याच्या नंतर 420 होतात. मग याचा अर्थ 20% मिळवले म्हणजे सुरुवातीला 100% संख्या होती, सुरुवातीला 100% संख्या होती, त्याच्यात 20% मिळवले म्हणजे ती 120 झाली, आणि 120 झाली म्हणजे ती 420 संख्या आली. काय केलं, 100% म्हणजे संख्या किती होती ते माहित नाही आपल्याला, x होती, पण त्याच्यात जर 20% मिळवले त्याच संख्येचे, म्हणजे 100चे जर 120 मिळवले तर ते 420 होतात, 420 होतात. तर त्याला आपण कसं करणार, गुणाकार करणार. जिथं पण x आहे ज्याच्यासोबत x चा गुणाकार आहे ते खाली घेणार. मग 100 गुणाकारात 420 येणार आणि भागाकारात या ठिकाणी किती येतील, 120. 1 0 कटला. आता या ठिकाणी 3 न भाग जाईल, 3 चूक 12 आणि 3 1 3 आणि 3 चूक 12, 14 14 14 8 14 तरी 42. तर या ठिकाणी 4 न जर भाग दिला तर या ठिकाणी येतात 25 चूक 100 म्हणजे 25 येतील. आणि 25 गुणिले 14 जर केलं तर या ठिकाणी 25 गुणाकारात 14 बरोबर 14 पंचे 70, 14 1 14, 14 2 28 आणि 7 1 7, 7 2 14 1 15 म्हणजे 35, 350. 350 असणार याचं करेक्ट आन्सर. काय केलं, एक संख्या होती, त्या संख्येचे 100% असतात काहीतरी, कारण ती संख्या मूळ होती म्हणजे 100% असणार. पण त्याच्यात जर का 20% अजून मिळवले तर 420 होती ती संख्या. म्हणजे याच संख्येत जर 20% मिळवले तर 420 होती. तर ती संख्या काय असणार असा प्रश्न आपल्याला विचारला होता. आपण काय केलं की ती संख्या 100% तर 120 बरोबर 420 दिलेलंच होतं. 120 म्हणजे 420. मग 120% म्हणजे 420 असेल तर 100% बरोबर किती, तर 100% बरोबर 350 ती संख्या असणार. एका संख्येमधून त्याच संख्येचे 20% कमी केले. याच ठिकाणी अशाच पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे की एक संख्या आहे, त्या संख्येतून 20% कमी केले तर 3600 मिळतात. आता 20% कमी केले म्हणजे किती झाले, आता 100% असणार अगोदर आणि 100% म्हणजे x असणार. आता 20% कमी केले म्हणजे 80% होणार. 80% बरोबर किती येणार, किती आलं उत्तर, तर 3600. 3600 असणार 80%. आता उत्तर जे राहील ते 3600 पेक्षा मोठंच राहील. कशामुळे, कारण हे 80% तर 100% आपल्याला काढायचे. 100% काढण्यासाठी आपण काय करणार, या ठिकाणी आता गुणाकार करणार. कसा करणार, 100 गुणाकारात 3600 आणि भागाकारात येणार 80. 1 0 कटला, 1 0 कटला, 8 चूक 32 आणि 8 पंचे 40 होतात. तर 8 न भाग जाणार नाही, 4 2 8 आणि 9 चूक 36, या ठिकाणी येणार 9. या ठिकाणी 2 न जर भाग दिला तर 2 पंच 10 आणि या ठिकाणी येणार 50 आणि 9 पाची 45 म्हणजे 4500. 9 पाची 45 आणि 1 0 आणि या ठिकाणी 1 0 राहिला होता तर 2 0, 4500 ही असणार ती संख्या. मग 4500 चे 80% म्हणजे 3600. एकाच प्रश्नाला तुम्ही कसंही घुमवलं तरी उत्तर बरोबर येणार. त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर दिलेला आहे. याच्यात काय सांगितलेलं आहे की एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. आज त्या गावची लोकसंख्या 20,000 असेल तर 2 वर्षानंतर लोकसंख्या किती होणार. कसं करणार तुम्ही याला, एकदम सोप्या भाषेत आपण पाहू की एका गावाची लोकसंख्या दिलेली आहे 10% वाढते दरवर्षी 10%, सुरुवातीचे 10%, नंतर पुन्हा 10%.
पण आता 10 आणि 10 वाढवली म्हणजे 20%. डायरेक्ट तुम्ही 20% काढणार का? तर नाही. तर 20% ना तर याचे 21% निघणार. ते कसे निघणार ते पाहावं. कधी पण ज्यावेळेस पण लगातार संख्या म्हणजे 10 वर्ष 2 वर्षाला पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10% वाढत असत तर त्याची एकंदरीत किती वाढत असते? 21% वाढत असते. ते कसं पाहू? एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते आणि सांगितलं की त्या गावाची लोकसंख्या 20,000. 20,000 आहे, 1 2 3 20,000 आहे. सरळ सरळ 20,000चे पहिल्या वर्षी किती होणार? 10% वाढले म्हणजे 110%. 10% वाढले म्हणजे किती? 110% झाले. म्हणजे जर मी 20,000 घेतले तर या 20,000चे 110% होतील. 110 आणि टक्के. आता हे झालं पहिलं वर्ष. पुन्हा दुसऱ्या वर्षी याचेच किती होतील? 110%. सुरुवातीला या 2,000चे 110% झाले. नंतर या जेवढी संख्या आली याचे पुन्हा 110% वाढली. 10% वाढली म्हणजे 110% झाली. तर याचं उत्तर किती येईल? तर याचं उत्तर कसं काढणार आपण पहा. 1 2 3 4 शून्य कटले. 1 2 3 4 शून्य कटले. एवढं केलं. आता काय येणार इथं? 200 गुणाकारात 11 गुणाकारात 11. आता तुम्हाला गुणाकाराच्या ट्रिक मी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस पण तुम्हाला 11 गुणायचं असतं 11 गुणायचं असतं तर तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी गुणाकार करता. नसेल कळत तर या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ भेटतील. नसतील याच चॅनलवर व्हिडिओ भेटेल टाकलेले येतं ज्याचा सांगितलेलं आहे की 11 कसं गुणायचं. 11 गुणण्यासाठी तुम्ही काय करता? सरळ सरळ तर 2च दिलेले ना, डायरेक्टली करू शकतो तुम्ही. सर्वात पहिले या ठिकाणी काय करणार आपण? 11 दोन्ही 22 0 0 गुणाकारात 11. कारण एक 11 जसा तसे 11 दोन्ही 22 2 शून्य जशा तसे घेतले. 11 दोन्ही 22 2 हाचे आले 2. 11 दोन्ही 22 आणि 2 23 आणि 24. 24,200 काय असणार? 24,200. पण विचारलं काय होतं? 24,200 उत्तर येणार का? विचारलं होतं की लोकसंख्या किती होईल. लोकसंख्या किती होईल डायरेक्ट कितीनं वाढेल हे नाही विचारलं आपल्याला विचारलं होतं किती होईल. आता कितीनं वाढेल तर किती वाढेल? 20,000 होती 24 झाली. 4,200 वाढली किती? 4,200. पण झाली किती? 24,200. झाली किती आणि वाढली किती याच्यात फरक तुम्हाला कळायला पाहिजे. आता याच्यानंतर तुम्हाला प्रश्न दिलेला आहे आणि याच्यात काय सांगितलेलं आहे की एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत 20% वाढवली. पुन्हा त्या वस्तूची किंमत 20% वाढवली तर मूळ किमतीत किती टक्के वाढ झाली? 20% वाढवली पुन्हा 20% वाढवली. मग सुरुवातीला आपण दोन पद्धतीने या ठिकाणी पाहू. सुरुवातीला किती होती? 100 होती. याची 20% वाढवली म्हणजे 120 केली. परत 120 केली कारण दोनदा 20% वाढवली. किती शून्य कट करणार? 1 2 3 4 शून्य. 1 2 3 4 शून्य कट करणार म्हणजे 1 गुणाकारात 12 गुणाकारात 12 म्हणजे 12चा वर्ग किती? 144. 144 100चे 144 झाले म्हणजे या ठिकाणी 44% संख्या वाढली. 44% याचं उत्तर असणार. 44% काय होणार? त्याची किंमत वाढलेली असणार. कशा पद्धतीनं? सुरुवातीला 100 घेतली आपण सांगितलेली नव्हती मग 100 घेतली. मग 100 मध्ये 120 परत 120 तर याला आपण काय करणार? याचा जर आपण सॉल्व्ह केलं तर उत्तर येणार 144. मग 100चे 144 झाले याचा अर्थ 100 रुपयापासून 44 रुपये वाढले म्हणजे 44% या ठिकाणी वाढलेली असणार. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे? एका वस्तूची किंमत सुरुवातीला 10% कमी केली. सुरुवातीला 10% कमी केली. अशाच पद्धतीने सोडवणार याला पण 10% कमी केली आणि नंतर त्या वस्तूची किंमत 10% पुन्हा कमी केली. तर त्याच्यात किती कमी झाली ते सांगायचं. 10% कमी केली म्हणजे किती? 100 होती. 100चे 90% केली. 10 कमी केली ना मग 90%. पुन्हा या संख्येची जे आलं त्याची पुन्हा 90% केली. मग याच्यात काय येणार? 1 2 3 4 1 2 3 4 9 9 81. 81 झाले. 100 रुपयाचे 81 झाले. मग या ठिकाणी तुम्ही करणार 100 मायनस 81 म्हणजेच किती? 10 आणि 9 19% कमी झाली. 19% हे साईन म्हणजेच काय? कमी झाली. 19% ती कमी झालेली असणार. एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत सुरुवातीला 20% वाढवली नंतर 10% कमी केली तर त्याच्यात कट कमी झाला किंवा वाढ झाली ते सांगायचं. या दोन्ही प्रश्नाला एक करणार आपण एकदम सोप्या भाषेत. सुरुवातीला काय केलं? 20% वाढवली 10% कमी केली. 100 रुपये होते. 20% वाढवली म्हणजे 120 होणार आणि 10% कमी केली म्हणजे 90% होणार. 100शीच घेणार आपण कधी पण. 100 मधून 10% कमी म्हणजेच 90. मग या ठिकाणी 1 2 3 4 शून्य कटले. 1 2 3 4 शून्य कटले आणि या ठिकाणी उरले किती? 1 12 9 12 9 108. याचा अर्थ 100 होते 108 झाले. याच्यात जर फरक काढला तर कितीचा वाढला? कितीनं वाढली? 8 वाढली म्हणजे 8% त्याच्यात अजूनही वाढ झालेली असणार. अजून पण त्या संख्येत काय असणार? 8%ची वाढ असणार.
8% असणार त्याचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न एक दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न असा म्हणू शकतो की एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या प्रत्येक परीक्षेत याच्यावरून हमखास प्रश्न विचारले जातात. काय दिलेले आहे? एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 10% रक्कम जेवणावर खर्च करतो, 10% रक्कम कपड्यावर खर्च करतो, 20% रक्कम घर भाड्यावर खर्च करतो आणि तरी त्याच्याकडे 1800 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा पगार किती? आता इथं दोन पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. एक तर उर्वरित म्हणजे समजा असं म्हणू शकतात की एक व्यक्ती त्याच्या पगाराच्या 10% जेवणावर खर्च करतो, उर्वरित जे काही त्याच्याजवळ रक्कम राहिली त्या उर्वरित रकमेच्या अजून 10% कपड्यावर खर्च करतो, अजून जी उर्वरित राहिली त्याचे 20% तो घर भाड्यावर खर्च करतो. असा प्रश्न विचारू शकतात. पण असा प्रश्न न देता आपल्याला इथे डायरेक्ट प्रश्न दिलेला आहे. काय दिलेला आहे? एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या, मग जर त्याची पगार समजा 100 रुपये असेल तर त्या 100रातले 20 रुपये तो काय करतो? 10 रुपये तो जेवणावर खर्च करतो, त्याच्यातले 10 रुपये तो कपड्यावर खर्च करतो आणि 20 रुपये तो घर भाड्यावर खर्च करतो. म्हणजे याचा अर्थ काय? अजून किती? 20 झाले, 10 10 20 आणि 20 40. म्हणजे 40 रुपये तो 100 रुपयामधले 40 रुपये तो खर्च करतो. एवढे 100 रुपयातले 40 रुपये खर्च करतो. म्हणजे याचा अर्थ तरी सुद्धा त्याच्याजवळ किती रुपये राहिले? 60 रुपये त्याच्याजवळ बचत राहतीच. म्हणजे 60 रुपये तो त्याच्यातून वाचवतोच. कारण 40 रुपये खर्चायला, 60 रुपये ठेवायला. आणि सांगितलं काय की त्याच्यानंतर 1800 रुपये त्याच्याजवळ शिल्लक राहतात. याचा अर्थ 60 रुपये जे बचत केले हे 60 रुपये म्हणजेच काय? त्याचे बचत आहे. मग बचत किती केली त्यानं? 1800 रुपये. याचा अर्थ आपण म्हणू शकतो 1800 रुपये जे त्यानं वाचवले ते 1800 रुपये म्हणजे 60 रुपये आपण म्हणू शकतो. मग 60 रुपये म्हणजेच 1800 रुपये. तर आपल्याला 100 रुपये काढायचे होते की त्याचा पगार किती आहे? 100 रुपये बरोबर किती? आलो आपल्या आपण प्रश्नावर. या ठिकाणी आपण काय करणार? तिरकस गुणाकार. 100 गुणाकारात 1800, 100 गुणाकारात 1800 आणि भागाकारात 60. 1 0 आणि 1 0 कटला. तर या ठिकाणी 6 1 6 2 8 6 3 18 1 2 आणि 1 0 3 म्हणजेच 3000 रुपये ती असणार. उत्तर असणार 3000 रुपये. 3000 रुपये त्याची पूर्ण कमाई असणार. आता 100 रुपये आपण इथे घेतले होते, असं नाही की 100 रुपये त्याचं उत्तर होतं. 100 रुपये आपण अंदाजी घेतले होते की समजा की जर तो 100 रुपये कमवत असला तर त्यातले 10 रुपये तो खर्चतो, परत 10 रुपये खर्चतो, परत 20 रुपये खर्चतो. याचा अर्थ 40 रुपये त्याचा खर्च झाला. आणि त्या 100 रुपयामधून त्यानं 60 रुपये वाचवले. आणि 60 रुपये वाचवले म्हणजे आपल्याला किंमत दिली होती की त्यानं बचत केली 1800 रुपयाची. मग आपण म्हणू शकतो की जे वाचले त्याचे 60 रुपये, ते 60 रुपये 60 भाग म्हणजेच 1800 रुपये. तर आपल्याला 100 भाग काढायचे होते. 100 भाग म्हणजेच किती असणार? 3000 रुपये त्याचे उत्तर असणार. तर दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. एका व्यक्तीनं 30% रक्कम खर्च केली तरी त्याच्याकडे 6300 रुपये राहतात. एक व्यक्ती आहे, त्यानं काय केलं? 30% रक्कम खर्च केली. एकदम सोपा प्रश्न आहे. जर येत असेल तर व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ थांबून याचं उत्तर तुम्ही काढू शकता. काय सांगितलेलं? एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली. आता पहा, 30% खर्च केला मग त्याची बचत किती असतात? 30% जर बचत असं तुम्हाला सांगितलं होतं की कधी पण कोणती संख्या आपण किती टक्के घेणार? 100. 30% खर्च झाला तर याचा अर्थ 70% त्याच्याकडे काय? बचत अजून पण आहे. बचत त्याने केलेली आहे. आणि बचत केलेली आहे तेच आपल्याला सांगितलं की त्याच्याकडे अजून किती रुपये शिल्लक आहे? 6300 रुपये. आणि 6300 रुपये हीच काय असणार त्याची बचत. आणि 6300 म्हणजेच काय? 70%. कारण तेच तर बचत झाली. आता नंतर काय विचारलं की तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते? सुरुवातीला किती होते? 100%. टक्क्याखाली टक्के 100%. बरोबर किती? नाही कळालं? तुम्हाला सांगितलं की जर रक्कम मूळची रक्कम असती कोणाजवळ पण असणार. आता मी मूळ रक्कम किती असणार? मूळ रक्कम असणार 100%. मग या 100%तले खर्च किती झाले? 30%. खर्च जर 30% झाले तर राहिले किती? 70%. 70 80 90 100 70% राहिले. आणि जर 70% जर राहिले असतील तर ते 70% राहिलेलेच तर आपल्याजवळ राहिलेली रक्कम आहे. रक्कम किती राहिली होती? 6300. तेच तर 70% आहेत. आणि आपल्याला विचारलं की मूळ रक्कम किती असणार? मग मूळ रक्कम असणार ती 100%. मग 100 गुणाकारात प्रश्नार्थक चिन्ह आणि 70 याचा गुणाकार होणार. 70 खाली येणार, बाकीचे 2 वर राहणार. म्हणजे 6300 भागाकारात 70. 1 0 1 0 कटला. आणि 7 8 56 7 9 63. या ठिकाणी उरले 9 90. मग 90 आणि 2 0 जशाल तसे म्हणजेच 9000 रुपये त्याच्याजवळ सुरुवातीला होते. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर आता जेवढे काही प्रश्न राहिले असतील, अजून याला भरपूर असे काही टाईपचे प्रश्न राहिले, ते आपण पाहूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. कारण व्हिडिओ झाला आता जवळपास 1 तासाचा. याच्यानंतर जेवढे काही प्रश्न आपण राहिले असतील ते आपण याच्यानंतरच्या काय पार्ट 2 मध्ये पूर्ण करू. पण जर का तुम्ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करत असाल किंवा स्कॉलरशिपची, तर याच्यापेक्षा जास्त अवघड प्रश्न तुम्हाला या ठिकाणी कोणताच विचारला जाणार नाही. तर आता या ठिकाणी आपण इथेच थांबू आणि याच्यानंतरचे जे काही प्रश्न राहिले असतील ते याच्यानंतरच्या एका पार्ट 2 मध्ये घेऊ. आतापर्यंत तुम्ही जेवढे काही प्रश्न केले असतील याची प्रॅक्टिस तुम्ही किमती बदलून करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की नेमका व्हिडिओ कसा वाटला, कसा आवडला किंवा नाही आवडला. त्याचबरोबर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.